नमस्कार. मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण साईपासनं लोणी आणि तूप कसं तयार करायचं ते बघणार आहोत. मी फुल क्रीम दूध वापरते. त्याची मी रात्री दूध तापवून ठेवते आणि सकाळी साय काढून घेते. अशी ही आठवडाभराची साय जमा झाली होती. त्यातली अर्धी साय मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले. हा आपला 3 नंबरचा ज्यूसचा पॉट आहे. त्यात थोडीशी ती साय फिरवून घेतली आणि त्यानंतर त्यात कोमट पाणी टाकलं आणि परत एक गरका देऊन घेतला. अशा पद्धतीनं आपण जर तूप तयार केलं तर झटपट असं लोणी तयार होतं. तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदातच आपलं लोणी तयार होईल. अशा पद्धतीनं मी एक बॅच तयार करून घेतली. आता उरलेले साय देखील आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ आणि त्याचं लोणी तयार करून घेऊ. बरं, लोणी तयार करण्याची पद्धत आणि तूप करण्याची पद्धत तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या झटपट अशी लक्षात येईल आणि तूप करणं अगदी सोपं होईल. उरलेली साय देखील मी पॉटमध्ये टाकून घेत आहे. थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे झटपट आपलं लोणी तयार होते. आता थंडीचे दिवस आहे आणि माझी साय देखील थंडगार होती, त्यामुळे मी यात थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि लोणी तयार करून घेतलं. उन्हाळ्यात जर असं करायचं म्हटलं तर होणार नाही, त्यासाठी आपल्याला थंड पाणीच वापरावं लागेल. आता आपलं लोणी तयार झालेलं आहे. लोणी तयार झालं की तुम्ही पातेल्यात किंवा तुम्हाला तापवायच्या असलेल्या कढईत तुम्ही ते काढून घ्या आणि आपल्याला हे लोणी स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे. पण लोणी धुण्यासाठी आपल्याला फक्त थंड पाण्याचा वापर करायचा आहे. लोणी तयार झाल्यानंतर आपण त्यात कधीच गरम पाणी टाकायचं नाही. असं जर आपण केलं तर आपलं लोणी वितळेल आणि आपल्याला व्यवस्थित तूपही तयार करता येणार नाही. आता आपण हे पाणी काढून घेऊ. असं केल्यामुळे बेरी खूप कमी निघते आणि आपलं तूपही चांगलं मोठ्या प्रमाणात तयार होतं. आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली आणि कढई त्यावर ठेवली आणि आपण 5 मिनटं असंच ठेवायचं आणि लोणीसारखं हलवत राहायचं, म्हणजे आपलं तूप तयार व्हायला छान मदत होते. बेरीही जास्त तयार होत नाही आणि तूपही थोड्या लवकर तयार होतं. असं केल्यानंतर याला पहा वरती फेस येतो. अशावेळी हा फेस उतू देखील जाऊ शकतो, त्यामुळे आपण सारखं हलवत राहायचं, नाहीतर बेरी आपली बुडाशी लागेल आणि तुपाला करपट असा वास येईल. आता थोडासा गॅस छोटा करायचा आणि आपली बेरी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यातनं तूप सहजच तयार होईल. थोडंसं आपण हलवत राहायचं. कढई देखील गरम झालेली आहे आणि लोणी देखील छान वितळलेलं आहे. आता आपलं तूप तयार व्हायला 10 ते 15 मिनटं लागतील आणि 10 ते 15 मिनटात आपलं छान असं रवेदार तूप तयार होईल. सारखं हलवल्यामुळे आपली बेरी एकसारखी तयार होते, ती कुठेही करपत नाही आणि तूप देखील खूप छान तयार होतं. तुम्ही बघू शकता आता आपलं तूप छान तयार झालेलं आहे. आता आपली बेरी थोडी पांढरी दिसत असतानाच आपण गॅस बंद करून घ्यायचा, कारण की आपली कढई गरमच आहे आणि तूप देखील छान गरम आहे, त्यामुळे ती बेरी आता थोडीशी तशीच आपल्याला ब्राऊन झालेली दिसेल. आणि थोडं तूप कोमट झालं की आपण ते एका पातेल्यात किंवा तुम्ही बर्नीत काढत असेल तर बर्नीत काढून ठेवा आणि हे तूप आपल्याला जवळजवळ वर्षभर देखील टिकतं. फक्त त्याला आपण म्हणजे ओला चमचा घालायचा नाही किंवा खरकटा असलेला चमचा वापरू नका. साफ स्वच्छ धुतलेला पुसून घेतलेला चमचा तुम्ही तुपात जर वापरला तर हे तूप 1 वर्षसुद्धा छान टिकू शकतं. अशा पद्धतीनं तुम्ही तूप नक्की तयार करून पहा आणि आत्तापर्यंत जर आपल्या रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि या बेरीचा सुद्धा मी एक छान पदार्थ तयार करते, तो तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे पुढच्या रेसिपीमध्ये मी तो नक्कीच अपलोड करेल. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.